बाळाचं वेट किती आहे मला त्याच्यासुद्धा भरपूर. पण त्याचबरोबर आज मी तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करणार आहे, ती म्हणजे मला डिलिव्हरी डेट काय दिली आहे. तर आता मी हे असंच ठेवते, 10-15 मिनिट ती दिली आहे किंवा माझ्या स्कॅनमध्ये काय आलं आहे आणि माझे 7व्या महिन्यातले कॉम्प्लिकेशन्स काय होते. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? नेहमीच्या जागेवरती, नेहमीच्या ड्रेसवरती मी हा व्हिडिओ स्टार्ट करते आहे. झालं असं, माझ्या आंघोळ अजून झालेली नाही आहे. जवळजवळ 11-11:30 झाल्यात आणि आंघोळ माझी काही झालीच नाही आहे. तुम्हाला मज्जा सांगते आता काय झालं ते. काल रात्री ना खूप जास्त पाऊस झाला जालन्याला आणि त्या पावसामुळे ना लाईट इकडची गेली. इकडे हाच प्रॉब्लेम आहे, जेव्हा केव्हा पाऊस येतो किंवा खूप जास्त हवा सुटते ना, त्यावेळेस काय होतं, इकडची लाईट चालल्या जाती आणि लाईट गेल्यामुळे इकडे इतकं गरम होतं आहे की मी सांगू नाही शकत. रात्री सेम तीच कंडिशन होती आमची. मला असं वाटतं जवळजवळ रात्री 3 ते 4 तास लाईट नव्हती आणि त्यामध्ये ना इतकं गरम होऊ लागलं, झोप पण पूर्ण झाली नाही जशी पाहिजे तशी. आणि एवढ्या गरमीत मला काही झोप लागत नाही. तर रात्री हे असं काहीसं झालं आणि सकाळी मी ठरवलं होतं, म्हणजे जेव्हा लाईट आली ना तेव्हा असं ठरवलं की सकाळी मी आता खूप जास्त लेट उठेल आणि मस्त आरामात उठेल, सगळ्या गोष्टी आरामात करेल. पण झालं असं, सकाळी मला लवकर जाग आली आणि मग माझी काही झोप झाली नाही. त्यातली त्यात असं होऊ लागलं, एवढी गरमी होऊ लागली. मग म्हटलं अगोदर सगळी कामं आवरून घेते आणि लास्टला आंघोळ करेन, कारण मला आज हेअर वॉशसुद्धा करायचं आहे आणि थोडंसं स्किन केअरसुद्धा करायचं आहे. म्हणजे स्किन केअर म्हणजे जे आपलं रुटीन असतं वीकली किंवा मंथली, ते करायचं आहे. बरेच दिवस झाले मी आता स्किनवरती काही केलेलंच नाही आहे. जेव्हा माझा बेबी शॉवरचा कार्यक्रम होता 7व्या महिन्यामध्ये, त्यावेळेस मी हे केलं होतं, क्लीनअप केलं होतं बेबी शॉवरच्या 1-2 दिवस अगोदर. त्यानंतर मी काहीच केलेलं नाही आहे फेसला. आणि बघू शकता माझ्या ना नोजवरती, चीनवरती व्हाईट हेड्स खूप जास्त झाले. मला ब्लॅक हेड्सचा प्रॉब्लेम नाही आहे, पण व्हाईट हेड्सचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि ते खूप जास्त वाढलं आहे. प्लस जे ॲक्ने पण आहेत ना, ते तर येतातच आहे, ते प्रेग्नन्सीमुळे येतात, ते हार्मोनल इनबॅलन्समुळे. आणि खूप टॅनिंग झाली आहे गळ्यावरती, फेसवरती वगैरे. म्हटलं आज त्याच्यासाठी थोडंसं काहीतरी करते आणि नंतर लास्टला आंघोळ करेल, म्हणजे मला नंतर फ्रेश पण वाटेल. आत्ता नाश्ता तर झाला आहे आम्हा दोघांचा, पण आई नाही आहे, आई गेल्या गावी माझ्या नंदेकडे. त्यांना काम होतं त्यामुळे तिकडे गेले, आता येतील 1-2 दिवसामध्ये. पण आम्ही दोघंजण आहोत. तर आमचा नाश्ता झाला. नाश्त्यामध्ये मी सँडविच बनवले होते, ज्यातले अजून 2-3 बाकी आहे बनवायचे. तर मी फक्त 2च सँडविच खाल्ले. म्हटलं आता बस झाले एवढे, नंतर न खाईल. सकाळी थोडंसं वर्कआउट केलं आणि वर्कआउट म्हणजे योगा केला थोडासा, जो नॉर्मल डिलिव्हरीसाठी असतो तो. मला तर आता खूप जास्त कंटाळा येतो करण्याचा, पण विजय माझ्या मागे इतका जास्त लागतो ना की कर कर कर, मग त्यामुळे मला ते करावं लागतं. तर ते केलं, नाश्ता वगैरे करून घेतला. आता मला मी असं केलं, अगोदर बेडरूम झाडून काढले, किचन हॉल बाकी आहे ते करून घेते, गॅससाठी भांडी आहेत नाश्त्याची ती आवरून घेते, कपडे लावते मशीनला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरून घेते. स्वयंपाक तर आहे, स्वयंपाक दुपारी करेल आणि त्याच्या आधी मग सगळं फेसला जे स्क्रब वगैरे मला करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी करून घेते. आणि आजचा दिवस माझा कसा जातो हे तुमच्यासोबत तर मी पुढे शेअर करतेच, पण त्याचबरोबर आज मी तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करणार आहे, ती म्हणजे मला डिलिव्हरी डेट काय दिली आहे किंवा किती दिली आहे. मला खूप सारे कमेंट्स येतात, मेसेजसुद्धा येतात इन्स्टाला वगैरे की तुला डिलिव्हरी डेट काय दिली आहे, काय दिली आहे. सो मी त्यांना कुणालाच काही सांगत नाही. प्रत्येक वेळी क्वचित असं होतं की कुणाला तरी एखाद्याला सांगून टाकते, असं वाटतं की ठीक आहे जाऊ दे आपण सांगून टाकूयात, पण मी कुणालाच अजून सांगितलेलं नाही आहे की मला डिलिव्हरी डेट किती दिली आहे. सो आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते की मला डिलिव्हरी डेट किती दिली आहे आणि डॉक्टर काय बोलले. खरं तर मी चेकअप करून आली आहे काल आणि मला व्हिडिओ शूट करायचा होता, पण नाही केला मी. मग म्हटलं चला जाऊ द्या. मग आता डॉक्टर काय बोलले, त्यानंतरनं हे डेट किती दिली आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते. प्लस 7व्या महिन्याच्या स्कॅनमध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन्स होते माझ्या, तर ते कॉम्प्लिकेशन्स काय होते, आत्ता त्याचं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. त्यामुळे तुम्ही व्लॉग असाच कंटिन्यू करा आणि आजचा दिवस जसं जातो आहे ते सुद्धा शेअर करते. तर चला आता मी माझ्या कामांना सुरुवात करते पहिले तर, कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झालं आहे आणि माझा पूर्ण दिवसच कामात जाणार आहे आजचा, मला तरी असं वाटतं. तर मग बघूत काय होतं काय नाही. आणि माझा फेस बघू शकता किती जास्त खराब झाला आहे, म्हणजे खूप 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 जास्त खराब झाला आहे आणि मला तर टेन्शन यायला लागलं आहे फेसचं. पण मी जास्त काही यूज करू शकत नाही फेसवरती केमिकल्स वगैरे,
त्यामुळे मला अजून 2-3 महिने असंच ॲडजस्ट करणं आहे. 2-3 महिने झाल्याच्या नंतर ना मग मी स्वतःकडे थोडंसं लक्ष देईल. म्हणजे बाळपण थोडंसं 2 महिन्याचं वगैरे होऊन जातं. आणि आता प्रेग्नन्सीमध्ये तर असंही केमिकल कुठलं यूज करू शकत नाही आपण आपल्या फेसवरती वगैरे. म्हणून मग फेसवरती किंवा बॉडीवरती वगैरे मला हेअर मास्कसुद्धा यूज करायचं, ज्याचं पॅकेट माझ्याकडे घरात पडलेले बरेच दिवस झाले. ते सुद्धा मी यूज करत नाही केमिकलमुळे. पण चला असं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावंच लागतात. तर चला, खूप झाल्या आपल्या गप्पा. आता पहिले कामांना सुरुवात करते. तर तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येईल, कारण कूलरचा आवाज आहे हा. आणि त्या कूलरचा खूप जास्त आवाज आहे, जे आम्ही आत्ता घेतलं होतं रिसेंटली. तुम्ही मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असेल. सो कूलरचा आवाज आहे, कारण विजेची झोप चालू आहे. आणि इकडे मी मिक्स करते आहे स्क्रबसाठी कॉफी पावडर आणि दूध. ह्या 2च वस्तू घेतल्यात मी. हळदी वगैरे काहीही घेतलेलं नाही आहे. म्हटलं हळदीनं परत काही रिॲक्शन नको व्हायला माझ्या फेसवरती. आधीच खूप जास्त प्रॉब्लेम आहेत, बघू शकता. ती विचित्र झाला आहे माझा फेस प्रेग्नन्सीमुळे, आणि अजून जास्त नको व्हायला. त्यामुळे फक्त ह्या 2 गोष्टी मिक्स केल्यात. त्यात पण असं झालं आहे की कॉफीचं पूर्ण हे असं होऊन बसलं आहे, जे की अजिबात हे नाही होते, बारीक नाही होते. आणि दूध पण माझ्याकडनं त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा झालं आहे. तर आता मी पहिले स्क्रब करून घेते, आणि मग नंतर ना मी पॅक वगैरे काहीही लावणार नाही आहे. हे जे आहे कॉफीचं, यालाच एक पॅक म्हणून ठेवणार आहे थोड्या वेळ, आणि त्यानंतर ना मग ह्याने स्क्रब करेल. बाकी मग आंघोळ वगैरे करून घेईल. तेवढ्या वेळामध्ये हे जे पॅक आहे किंवा कॉफी पावडर जे आहे ती पूर्ण ड्राय होईपर्यंत माझी बाकीची कामं मी आवरून घेते. आता तुम्ही बघितलं, मी मशीनला कपडे लावून दिले आणि मला बाकीची कामं आवरायची आहे. गॅस भांडी वगैरे सगळ्या गोष्टी आवरून घेते, आणि त्यानंतर ना मग आंघोळ करेल आणि मग पुढची कामं करायला घेईल. आणि यानंतर मला शीट मास्कसुद्धा लावायचं आहे. थोडंसं पतलं झालं आहे हे खरं तर, पण ठीक आहे, हरकत नाही. थोड्या वेळच ठेवायचं आहे मला. आता हे जे उरलं आहे ना, ते मी नंतर हँड्सला अप्लाय करून देईल जेव्हा मला आंघोळ करायची त्यावेळेस. आता सध्या हे असंच ठेवते आणि बाकीची कामं आवरायला घेते. तर चला, हे पूर्ण म्हणजे मी आता आंघोळ करून येते आणि नंतरच तुम्हाला भेटते. तर जस्ट आंघोळ करून आली आहे मी, आणि फेसला आता माझ्या बघू शकता काहीच अप्लाय केलेलं नाही आहे. तर डायरेक्ट आता मी जे शीट मास्क आहे ते यूज करायला घेते. तर आता ह्याला मी ओपन केलं आहे, आणि ह्या शीट मास्कचा ना हा एक प्रॉब्लेम होतो, याच्यात खूप जास्त सिरम असतं, जे की मला आवडत नाही एवढं सिरम. पण ठीक आहे, मी आता हे लावून घेते. खूप जास्त थंड लागतंय, तरी मी आता थंड पाण्याने आंघोळ केली आहे. तर आता मी हे असंच ठेवते 10-15 मिनिट, आणि त्यानंतर मग
हे रिमूव्ह करते, मॉइश्चरायझर अप्लाय करते, त्यानंतर ना मग तुम्हाला भेटते. मग अशी तुमच्यासोबत बोलले शीट मास्क लावता वेळी आणि त्यानंतर ना असं झालं की लगेच स्वयंपाक करायला घेतला, जेवण वगैरे केलं आणि जेवण करून छान झोप घेतली एक, कारण इतकी जास्त झोप आली होती ना. मग मस्त आत्ता उठले, फ्रेश वगैरे झाले आणि माझे केस अजून ओलेच आहे, कारण मी आत्ता थोड्या वेळापूर्वी टॉवेल काढला आहे केसांचा, तसंच टॉवेल होता केसांना आणि केस पूर्ण तसेच म्हणजे थोडेसे ड्राय झाले आहेत पण अजून ओलेच आहे आणि त्यामुळे मग मी असे ठेवलेत त्याला मोकळं क्लच लावून. तर ज्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे की डिलिव्हरी डेट मला कोणती दिली आहे किंवा माझ्या स्कॅनमध्ये काय आलं आहे आणि माझे 7व्या महिन्यातले कॉम्प्लिकेशन्स काय होते, ह्या सगळ्या गोष्टी मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगेल की 7व्या महिन्यामध्ये जी सोनोग्राफी केली होती त्याच्यामध्ये माझ्या बाळाचं जे डोकं आहे ते वरती सांगितलं होतं आणि तिथूनच मला भीती वाटायला लागली होती, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच, की सी सेक्शन होईल. तरी पण डॉक्टर बोलले की जे बाळ आहे ते फिरल, अजून 2-3 महिने आहेत, सो तेवढ्या टाईममध्ये ते बाळ फिरून जाईल. पण एक भीती होती ना ती मनात होती आणि मग त्यानंतरनं स्कॅन केलं आत्ता 9वा महिना स्टार्ट झाल्यावरती, म्हणजे 1 तारखेला मला 9वा महिना लागला आणि आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो 3 तारखेला. सो 3 तारखेला स्कॅन झालं आणि त्यामध्ये पोझिशन जी आहे बाळाची, डिलिव्हरीसाठी जी पोझिशन हवी आहे ना ती पोझिशन आत्ता सध्या आहे. सो बाळ फिरल्यामुळे आम्हाला एक आनंद झाला आहे आणि सगळ्या गोष्टी खूप छान आहे, व्यवस्थित आहे. रिपोर्ट एकदम नॉर्मल आला या स्कॅनचा, तर खूप छान वाटतं आणि जी बाळाची पोझिशन पाहिजे होती तीच पोझिशन सध्या आहे. तर हे असं काहीचं आहे आणि अजून एकदा स्कॅन होईल डिलिव्हरीच्या अगोदर. तर आता त्यावेळेस जे रिपोर्ट येतील ते बघूच काय येतात काय नाही, त्याचं पण मला वेट आहे की ते कसे येतील काय येतील, ऐनवेळीच कळेल त्या सगळ्या गोष्टी. आणि अजून एक गोष्ट की बाळाचं वेट किती आहे, मला त्याच्यासुद्धा भरपूर कमेंट्स येतात आणि DM पण येतात की बाळाचं वेट किती आहे. तर बाळाचं वेट मी सध्याचं सांगत नाही, पण 7 मंथचं जे वेट होतं ना बाळाचं ते 1 किलो का 1.5 किलो असं काहीचं होतं. नाही 1 किलो होतं 7 मंथच्या स्कॅनमध्ये बाळाचं वेट. पण आत्ता वेट किती आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आणि ते मला पण कम्फर्टेबल नाही वाटत आणि मला नको वाटतं सध्या ते शेअर करायला. जेव्हा माझी डिलिव्हरी होईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल की 9th मंथमध्ये माझ्या बाळाचं वेट किती होतं आणि माझं वेट किती आहे हे पण मी तेव्हाच शेअर करेल, आत्ता काही शेअर करत नाही. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी मला DMला येतात, विचारल्या जातात, त्यामुळे मग मी तुमच्यासोबत हे तर शेअर करते आहे. त्यानंतर सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की डिलिव्हरी डेट किती दिली आहे. खरं तर मी सांगणार नव्हते, पण तुम्हाला जसं मी बोलले की खूप सारे DMs येतात ते, त्यानंतर कमेंट्स येतात ते, म्हणून मग मी हे सांगण्याचं डिसिजन घेतलं आहे. तर मला डिलिव्हरी डेट दिली आहे 7 जुलै. म्हणजे अगोदर त्यांनी 8 जुलै दिली होती, बट आत्ता 7 जुलै मला डिलिव्हरी डेट दिली आहे. आणि अजून आत्ता माहिती नाही पूर्ण मी 9 महिने घेते आहे की मध्येच माझी डिलिव्हरी होती आहे डेटच्या अगोदर. बघूत आता डॉक्टरांनी तसं सांगितलं आहे मला की अगोदर जर दुखायला लागलं तर अगोदर हॉस्पिटलला यायला लागेल आणि म्हणजे तुला जर अगोदर काहीच पेन नाही झालं तर तुला 7 तारखेला ॲडमिट व्हावं लागेल. तर बघूत आता ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहे काय नाही. तर आणि आम्ही कुठल्या हॉस्पिटलला डिलिव्हरी करणार आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच, पण ते या व्हिडिओमध्ये नाही, नंतर केव्हा तरी शेअर करेल. अजून आमचंच फिक्स नाही आहे. सो बघूत आमचं जे डिसिजन होतं आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. अशा काहीशा गोष्टी होत्या माझ्या डिलिव्हरीबद्दलच्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओला लाईक शेअर हाईप नक्की करा. तर चला भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.